शिवशरण पाटील हे कोणत्याही पदावर नाहीत, पण त्यांचा दांडगा जनसंपर्क तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्याचा सपाटा पाहता ते जनतेच्या हृदयातील आमदार आहेत, असे गौरवोद्गार डॉ. शिवरत्न शेटे यांनी काढले. माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार पाटील यांचा अण्णा मित्र परिवार व शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने वाढदिवसानिमित्त स्नेह मेळाव्यात नागरी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. शेटे बोलत होते. मला वाटते की लोकनेता असाच असावा. अण्णांचा इतिहास जर बघितला तर सगळी प्रतिकूलता, अनुकूलता कोणती नाहीये. एखाद्याचे वडील आमदार खासदार आहेत, त्यांनी आमदार खासदार होणं नवल नाहीये. पण जो माणूस वाळूच्या ट्रकवरती काम करत मैंदर्गीसारख्या छोट्या गावातनं इथपर्यंत येतो, शिवसेना नावाचा 4 अक्षरी मंत्र आणि भगवा खांद्यावरती घेऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार जनसामान्यामध्ये रुजवतो, आणि जी दादागिरी आहे, मला वाटतंय माझ्या अगोदर अनेक लोक बोलले, ॲडव्होकेट महबूब कोथिंबिरे, सिद्धारामजी बोलले, त्याच्या अगोदर 1-2 वक्ते बोलत होते. या कार्यक्रमात सिद्धेश्वर देवस्थान समितीचे चेअरमन धर्मराज काडादी म्हणाले की शिवशरण पाटील यांचे कार्य म्हणजे धाडसी कार्य असते, म्हणूनच त्यांना ढाण्या वाघ म्हणतात. प्रतिकूल परिस्थिती असताना ही कामे कशी करून घ्यावीत याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवशरण अण्णा पाटील होते. भांजे सरांनी आता सांगितलं की ढाण्या वाघ, अतिशय योग्य असं समर्पक अशा पद्धतीचं त्यांचं शब्दामध्ये त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला. मी अण्णांना अतिशय त्यांच्या सोलापूरला आल्यापासूनचे मला त्यांची ओळख आहे. शिवशाहीची कामगारांची संघटना चालवण्यापासून या ठिकाणी काकांनी जी वसाहत या ठिकाणी सुरू केली, काका जरी वरवरचं सगळं काम करत असले तर खऱ्या अर्थानं जे काही बेसिक वर्क करायचं होतं ते काम अण्णांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं काम करावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा आहे. दरम्यान या प्रसंगी माजी आमदार दिलीप माने म्हणाले की शिवशरण अण्णा पाटील व मी वेगवेगळ्या राजकीय प्रवाहात असलो तरी त्यांची व माझी नाळ जुळते. 30 वर्षापासून आमचे मित्रत्वाचे संबंध आहेत. आजही अनेक आजी माजी मंत्र्यांकडे आदराने स्वागत केले जाते. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते यांनी देखील आपले मनोगत या प्रसंगी व्यक्त केले. दरम्यान या सत्काराला उत्तर देताना शिवशरण पाटील म्हणाले की जनता हीच माझी संपत्ती आहे, जनतेचे प्रेम ही माझी ऊर्जा आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी